कोसारे, चीज भवन पडाव फैल. मी दोन चीज भवन इथे राहते. 18 वर्षापासून म्हणजे 2018 पासून आम्हाला बेघर केलं आहे सरकारने. तेव्हापासून आम्हाला घर सुद्धा नाही आणि लाईट सुद्धा नाही आणि आम्ही खूप म्हणजे इकडे तिकडे फिरून खूप थकलो आहोत. याच्यानंतर आम्ही आता विचार केला आहे की आमच्याकडे काही पर्याय नाही. याच्यानंतर आम्ही जे करणार आहे ते आम्ही सरळ उपोषण करणार. जागा होती ती मालकीची जागा होती. हो, आधी म्हणजे मालकीची नव्हती तरी खूप पूर्वी 53 वर्षाच्या आधीपासून आमचे सासरे वगैरे तिथे आमचे सगळे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, व्होटिंग कार्ड, टॅक्स वगैरे सगळं आमच्याकडे. सिटी सर्वेचे पेपर सुद्धा आहे, 7/12 सुद्धा आहे. एवढं सगळं असून फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन लेटर सुद्धा दिलं आहे की या लोकांना पुनर्वसन केल्याशिवाय हटवण्यात येणार नाही. त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे आमच्याकडे, लेटर सुद्धा आहे. सगळं असून सुद्धा तेव्हाही 2018 मध्ये सुद्धा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आता पण आहे. पण आमच्या म्हणजे काही डिसिजन घेतला नाही त्यांनी. आम्ही अजूनही उघड्यावरच आहोत. नमस्कार, मी श्रावण कंगाले बोलत आहे. 2018 मध्ये आमचे घर पूर्ण पाडण्यात आले आणि आम्हाला पूर्ण बेघर करण्यात आलेलं आहे. पूर्ण बेघरच केलेलं आहे. आता आम्ही एका छोट्याशा टिनाचे जे झोपडं वगैरे आहे त्याच्यात राहत आहोत. ना त्याच्यामध्ये ना लाईट आहे, ना लाईट बिल नाही आहे, पाण्याची व्यवस्था काहीच नाही आहे. आजूबाजूने छोटे मोठे ते कीचड वगैरे आहे ना, किडे माकोडे वगैरे साप वगैरे येतात. आणि लहान मुलं आमचे म्हणजे थोडं शिक्षण तर करूनच राहिले ते, पण त्याच्या लाईटाच्या उजेडामध्ये म्हणजे लाईटच नसल्यामुळे त्यांचे शिक्षण थोडं अधूर होऊन आलं आहे आणि थोडंसं दुर्लक्ष होत आहे त्या शिक्षणामुळे. आणि तसं पाहिजे तसं शिक्षण आम्ही तर त्या व्यक्तीला म्हणजे असं लाईट नसल्यामुळे काही देऊ शकून नाही राहिलो. आणि आमची अशी काही परिस्थिती नाही आहे की आम्ही किरायाचे घर वगैरे राहावं. कारण का किरायाचं घर म्हटलं की 4-5 हजार रुपये तर लागतात अंदाजे. पण आमच्याकडे तेवढी पैसे. माझं नाव ओमप्रकाश कोसारे. आमचे जेव्हा पाण्याने घरं गेले 2018 मध्ये, तेव्हा आम्हाला सरकारने काहीच मोबदला दिला नाही. इतक्या पाण्यामधून आम्ही आमच्या अंगाच्या कपड्यांनी निघलो, पण आम्हाला थोडंसं आश्वासन किंवा फक्त आम्हाला आश्वासन देत गेले. आम्हाला मीडियावाले आले, हे आले, पण ना आमचं पेपर न्यूज आली ना आमचं मीडियावाल्यामध्ये काही आलं. घरं पडले तेव्हा पण नाही आलं. फक्त आश्वासन सरकारने देवेंद्र फडणवीसनं बहुतच आश्वासन दिलं आम्हाला का तुम्हाला घरं देते. अजून इतके आता 2025 मध्ये आलं तरी अजून आम्हाला कोणती राहायचं छत सुद्धा नाही दिलं. आमच्या आता बरोबरच्या मुली आहे आणि कोणा पेपरला सुद्धा आमची न्यूज नाही पाठवली. अजून घरं पडण्याची नाही, इतक्या पाण्यामध्ये डुबलं ते नाही. आम्ही धान्य आणि आमच्या मुलाच्या शिक्षणाचा सत्यानाश झाला तेव्हा आमचे मुलं फेल होऊन गेले. आम्ही लाईन मध्ये नाही तेव्हा अंधारामध्ये आम्ही 6 महिने कसे काढले आम्हाला माहित आहे. ते पुणेमध्ये अविनाश ठाकरे होते तेव्हा नगरसेवक. त्यांनी सुद्धा बीजेपीला त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे का तुम्हाला दिल्याकरता बेघर करण्यात येणार नाही म्हणून. अविनाश ठाकरेंनी सुद्धा, देवेंद्र फडणवीसने पण दिलं आहे आम्हाला आश्वासन. लेटर आहे, त्यांचं लिखाण आहे, त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. पण का दिलं आम्हाला त्यांना? आता पण ते मुख्यमंत्री आहे, आता पण का देऊन राहिले आम्हाला इतके वर्ष झाले तर? आणि आम्ही उपोषणला बसेल. काय करणार आहे आम्ही आता? आमच्या मुलाबाळाचे काय करणार आहे? ते शिक्षण पाणी व्यर्थ गेलं आमच्या मुलांचं. आमचे मुलं फेल झाले ना त्या काळामध्ये. 18 मध्ये आयुष्य वाया गेलं त्यांचं वालं. 18 मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वैद्यकीय मदत कक्ष अधिकारी आहो पूर्व विदर्भाची मला साहेबांनी जबाबदारी दिली. आणि दुसरं की माझं राहणं मनीषनगरला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मतदारसंघात एक 18 परिवार जे पडाव फैल चीज भवनमध्ये राहतात. मागील 53 वर्षापासून त्यांचं राहणं आहे आणि मधात ते पुनर्वसनमध्ये त्यांची कारवाई करण्यात आली आणि ते कारवाई केली. त्यानंतर त्यांचे घर वगैरे तोडले. त्याच्यानंतर त्यांचं पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक निवेदन पण दिलेलं आहे इथे प्रोटोकॉलच्या हिशोबाने. आणि आज आम्ही खास करून कारण की अधिकारी जे वर्ग आहे ते अलगर्जीपणा कुठेतरी दाखवत आहे आणि आज ते 18 परिवार पूर्ण रोडावर येऊन गेले आणि त्यांच्या पूर्ण जे घर तोडून आणि आज ते सध्याला तिथे टिनाच्या पत्रा वगैरे लावून आणि त्यांचं जे शिक्षण आहे मुलांचं ते दिवा वगैरे लावून तिथे लाईट नाही, पाणी नाही आणि ते मागील 10 वर्षापासून तिथे राहत आहे आणि प्रॉपर तसं ते 53 वर्षापासून राहत आहे. तरी त्यांना न्याय भेटत नाही. तर आज आम्ही काल आलो होतो माननीय विभागीय आयुक्त इंद्री मॅडमकडे. मॅडमनी स्वतः आम्हाला वेळ दिला होता आणि आज ते निवेदन दिलं आम्ही. आणि मॅडमनी सांगितलं की मी लगेच कलेक्टर साहेबांना आदेश देते म्हणे ते योग्य कारवाई करून आणि यांना पुनर्वसन करावा.
आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे जेव्हा हे दुर्गाताई कोसारे यांच्या पडाव फाईल चीज भवन पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष आहे, आज सर्व त्यांच्या सदस्य बॉडी इथे आलेली आहे आणि मॅडमला त्यांनी बोललं तर मॅडम बोलले की जेव्हा कलेक्टर साहेबांना ते बोलले, कलेक्टर साहेबांनी त्यांना बोललं की आम्ही फक्त 300 स्क्वेअर फूटची जागा देऊ. तर 300 स्क्वेअर फूटमध्ये काय होणार आहे? कमीत कमी शासनाने त्यांना 1,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट पुनर्वसन जे शिवणगावला दिलेलं आहे, तिथे पुष्कळ जागा आहे सरकारी, तर यांना तिथे शिवणगाव पुनर्वसनमध्ये 1,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट द्यायला पाहिजे. यासाठी आज आम्ही आलो आहे आणि याच्यानंतर आम्ही सर्व जे मंत्री आहे, बावनकुळे सर आहे आणि आशिषजी जयस्वाल सर यांच्याकडे पण आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर शेवटला आम्ही सर्व जे अधिकारी काय बोलतात, मिनिस्टर काय बोलतात ते सर्व घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे नगरविकास खातं आहे, तर साहेबांना आम्ही भेटणार आहोत ठाण्याला जाऊन, असं आम्ही आज संकल्पना केली आहे. ठीक आहे.